नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। शारदीय नवरात्री आणि विजयादशमीनंतर अनेकांना वेध लागतात ते कोजागिरी पौर्णिमेचे। अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हटलं जातं। तर वर्षातील सर्व पौर्णिमांमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची व शुभ मानली जाते। शरद पौर्णिमेचे हे व्रत 16 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे। तर या दिवशी चंद्रप्रकाशात खीर तयार केली जाते। शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येतात आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद प्रदान करतात। शरद पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते। मान्यतेनुसार तिचा जन्म याच दिवशी झालेला आहे। याला कोजागिरी पौर्णिमा आणि कौमुदी व्रत देखील म्हटलं जातं। धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येतात। या दिवशी लोक लक्ष्मी देवीची भक्तिभावाने पूजा करतात। या दिवशी चंद्र त्याच्या 16 कलांनी युक्त असतो। तर कोजागिरी पौर्णिमा तसेच शरद पौर्णिमा या दिवसाचा शुभ मुहूर्त तसेच पूजाविधी कसा करावा या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 8:45 सुरू होत आहे आणि 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:50 ती समाप्त होईल। त्यामुळे शरद पौर्णिमेचे हे व्रत बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणार आहे। 16 ऑक्टोबर रोजी खीर ही चंद्रप्रकाशात ठेवली जाणार आहे। त्याचबरोबर शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करण्याची परंपरा देखील आहे। तर या दिवशी सायंकाळी 5:10 चंद्रोदय होणार आहे। पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता। त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही तिथी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते। या दिवशी प्रेमाची अवतार असणारे श्रीकृष्ण आणि धनाची देवी लक्ष्मी माता तसंच 16 कलांनी युक्त असणारे चंद्राची पूजा करून वरदान प्राप्त केले जाऊ शकते अशी ही मान्यता आहे। हा उत्सव अश्विन शुक्ल पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12:39 या 39 मिनिटांमध्ये असतो। या 39 मिनिटांमध्येच म्हणजेच बुधवारी रात्री 12 वाजेला आपल्याला पूजा सुरू करायची आहे आणि 12:39 आपल्याला पूजा ही पूर्ण करायची असते। पूजेची तयारी तुम्ही आधीसुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे बुधवारी रात्री 12 वाजता त्याच्या आधी आपल्याला पूजेची संपूर्ण तयारी ही आपण करून ठेवावी। 12 नंतर म्हणजेच गुरुवारी ही तिथी चालू होईल। तर 12 वाजता पूजेची सुरुवात आपण करून घ्यावी। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो म्हणून तो मोठाही आपल्याला दिसतो। 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला त्याचा लाभ हा प्राप्त होतो असंही म्हणतात। सर्वात आधी सकाळी लवकर उठून स्नानादी करून घरातील मंदिर आपण स्वच्छ करून घ्यावे, देवपूजा करून घ्यावी, संपूर्ण घर हे आपण स्वच्छ करावं, घरातील कचरा केर बाहेर काढावा। त्यानंतर रात्री ही पूजा आपण करणार आहोत। जिथे आपण पूजा मांडणार असाल ती जागा आपण सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी किंवा तिला आपण पुसून स्वच्छ करावी। त्यानंतर पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक काढावं, त्यावर आपण हळदी कुंकू अर्पण करावं। त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट मांडावा। या दिवशी चौरंगावर लाल किंवा पिवळे किंवा तुम्ही पांढरे वस्त्रही टाकू शकता। तर पूजेसाठी सत्यनारायण भगवानांचा फोटो तसेच माता लक्ष्मीचा फोटोही घ्यावा। तुमच्याकडे श्री गणेशांची, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, कुबेर देवतांची मूर्ती असेल तीही तुम्ही घेऊ शकतात। आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर प्रतिकात्मक तुम्ही सुपारीही पूजेमध्ये ठेवू शकतात। त्याचबरोबर चंद्रदेवतांची स्थापना करण्यासाठी आपण एक सुपारीही घ्यावी। चंद्रदेव म्हणून कलश स्थापन आपण करायचं आहे। कलशामध्ये टाकायचे सर्व साहित्य घ्यावे। आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर तेही तुम्ही पूजेमध्ये आवर्जून ठेवावं। नैवेद्यासाठी आटवलेले दूध आपण तयार करून घ्यावे। चंद्रदेवांची प्रतिकृती म्हणून तांदूळ लागणार आहेत ते एका वाटीमध्ये आपण घ्यावे। विड्याची पानं, फुलं असं सर्व साहित्य, हळदी कुंकू, अक्षदा हे आपण घ्यायचं आहे। धार्मिक मान्यतेनुसार अश्विन पौर्णिमेला महालक्ष्मी देवीचा जन्म झाला होता आणि समुद्र मंथनाच्या दिवशी लक्ष्मी देवी भूतलावर प्रकट झाल्या। तसेच साक्षात लक्ष्मी चंद्रमंडलातून येऊन पृथ्वी तलावर उतरते आणि मध्यरात्री कोजागरती म्हणजेच कोण जागरण करत आहे आणि जागरण करणाऱ्यांवरती माता प्रसन्न होते। द्वापर युगात वृंदावनात श्रीकृष्णाने गोपिकांसोबत याच रात्री रासलीला ते करत असतात अशी ही मान्यता आहे। इथे आपण चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढून घ्यावी। जेवढं आपल्याला सुशोभित करता येईल तेवढं आपण करावं। त्यामुळे पूजा प्रसन्न होते आणि घरात आपली पॉझिटिव्हिटी ही वाढत असते। तर मंडळी,
ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्यालाही घरामध्ये अगदी छान प्रसन्न असं वातावरण निर्माण करता येते। सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलन करून घ्यावं। दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं। तर आपण एका तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ पाणी घ्यावं, त्यामध्ये फूल, हळदी कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी हे सर्व साहित्य आपण टाकावं। त्यावर आपण विड्याची किंवा आंब्याची पानं ठेवू शकता। त्यानंतर इंद्रदेवाचं प्रतीक म्हणून त्यावर आपण एक श्रीफळ ठेवावं। तुम्ही श्रीफळ नाही ठेवलं तरीही चालेल, आंब्याचा ढाळा तुम्ही ठेवला तरीही चालेल। त्यावर छानसं स्वस्तिक काढावं। कलश देवीच्या उजव्या बाजूला आपण ठेवावा किंवा चौरंगावर तुम्ही मधोमध ठेवला तरीही चालेल। त्यानंतर अक्षदांच्या आसनावर हा कलश आपण ठेवावा। अक्षदा गोलाकार करून त्यावर आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात आणि त्यानंतर त्यावर आपण कलश स्थापन करावा। त्यानंतर श्री गणेशांची पूजा करून घ्यावी। गणपती बाप्पांना पाण्याने तसंच पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून करायचा आहे। त्यानंतर त्यांना स्वच्छ आंघोळ घालून स्वच्छ कापडाने पुसून विड्याच्या जोड पानावर आपण त्यांची स्थापना करावी। विड्याच्या पानावर आपण अक्षदाही ठेवाव्यात आणि त्यावर हळदी कुंकू वाहून श्री गणेशांची स्थापना आपण करून घ्यावी। त्यानंतर त्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं। गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवावा। माता लक्ष्मीची पूजा आपण करावी। एका ताम्हणात माता लक्ष्मीवर पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा। मुखामध्ये सतत ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः असा मंत्र आपण बोलावा। हळद व कुंकू मिश्रित पाण्यानेही तुम्ही अभिषेक करू शकतात। माता लक्ष्मीची मूर्ती स्वच्छ करून जोड विड्याच्या पानावर स्थापना करावी। हळदी कुंकू अक्षदा दीप धूप अर्पण करावं। माता लक्ष्मीला नेहमी लाल रंगाचे फूल आपण अर्पण करावं, कारण माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय आहे। त्यानंतर आपण कुबेर देवतांची पण पूजा करून घ्यावी। त्यांची ही मूर्ती आपण पंचामृताने तसंच पाण्याने अभिषेक करून जोडविड्याच्या पानावर त्यांचीही स्थापना करून घ्यावी। तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर तुम्ही प्रतिकात्मक सुपारी ठेवली तरीही चालेल। त्यावरही आपण हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करावं। तसेच अभिषेकादरम्यान ओम कुबेराय नमः ओम कुबेराय नमः या मंत्राचा जप आपण आपल्या मुखातून चालूच ठेवायचा आहे। त्यानंतर अक्षदांवर आपण जोडविड्याच्या पानावर त्यांचीही स्थापना करून घ्यावी। तर ही पूजा तुम्ही 11 किंवा 11:30 पर्यंत मांडणी करून घ्यावी। त्यानंतर पूजा अक्षदा फुलं हळदी कुंकू हे आपण सर्व देवांना पूजेमध्ये अर्पण करावं। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती जर असेल तीही तुम्ही पूजेमध्ये भगवान श्री विष्णूंचा 8वा अवतार मानण्यात येणाऱ्या बाळकृष्णांची मूर्तीही तुम्ही ठेवू शकतात। त्या मूर्तीवरही पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक करावा आणि त्यांचीही जोडविड्याच्या पानावर आपण स्थापनाही करून घ्यावी। हळदी कुंकू फूल अक्षदा सर्व साहित्य आपण अर्पण करावं। दीपधूप दाखवावा। तसेच माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा फोटोही आपण घेतलेला आहे, त्यावर देखील आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात, फूल अर्पण करावं। त्यानंतर चंद्रदेवांची प्रतिकृती म्हणून तांदळापासून अशी गोलाकार रास आपण तयार करावी। चंदनाचं भरीव गोलही तुम्ही चंद्राची प्रतिकृती म्हणून बनवू शकता। त्यावर देखील आपण चंद्रदेवतांची स्थापना करावी आणि हळदी कुंकू अर्पण करावं। पांढरं फूलही तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर लक्ष्मीचं आसन म्हणून श्रीयंत्राचीही आपण स्थापना करावी आणि मांडणीमध्ये आपण श्रीयंत्रही आवर्जून ठेवावं। त्यावरही हळदी कुंकू अक्षदा दीपधूप दाखवावा आणि फूलही अर्पण करावं। त्याभोवती कमळगट्ट्याची माळही ठेवावी। माता लक्ष्मीची सर्व आवडीच्या ज्या वस्तू आहेत त्या आपण पूजेमध्ये आवर्जून ठेवाव्यात, जसं की गजांत लक्ष्मी, कवड्या, गोमती चक्र, दक्षिणावर्ती शंख तसेच श्रीयंत्र या सर्व वस्तू मातेला अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे याही आपण पूजेमध्ये आवर्जून ठेवाव्यात। रात्री ठीक 12 ते 12:30 या वेळेत आपण दुधाचे भांडे चरणकिरणांमध्ये ठेवावे, जेणेकरून चंद्रदेव शलाका रूपात अमृताचा प्रसाद देतात। 12:30 वाजेपर्यंत पाटासमोर आपण दुधाचे भांडे हे ठेवायचे आहे। 4ही देवतांची आपण हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे। दुपारीच आपण तुळशीपत्र तोडून घ्यावं। दुधावर एकतरी तुळशीपत्र आपण ठेवावं, कारण तुळशी ही श्री विष्णूंची अतिशय प्रिय अशी वस्तू मानली जाते, त्यामुळे पूजेमध्ये आपण नैवेद्यावर तुळशीपत्र आवर्जून ठेवावं, त्यामुळे आपली पूजा सफल मानली जाते। आणि आपण प्रार्थनेमध्ये ओम सोमाय नमः ओम सोमाय नमः असा चंद्रदेवांचा मंत्रही म्हणू शकता। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा
हाही मंत्र आपण आवर्जून म्हणावा. महालक्ष्मीचा मंत्र ओम श्री ही कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री ही श्री महालक्ष्मी नमः. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचा बीज मंत्र ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः ओम ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः. तसंच लक्ष्मी गायत्री मंत्र ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हे सर्व मंत्र आपण आवर्जून म्हणावे. श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, तसेच श्री कुबेर मंत्र, श्री सूक्ताचं पठण, व्यंकटेश स्तोत्र, तसेच गीतेचा 15वा अध्याय, हे सर्व आपण आवर्जून या दिवशी म्हणावं. हे अत्यंत प्रभावी मानलं गेलेलं आहे. हा दिवस माता लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ आणि प्रभावी मानला जातो. ही सर्व सेवा आपण आवर्जून या दिवशी करायचीच आहे. लक्ष्मी म्हणजे शोभा. लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी, वेगवेगळ्या लक्ष्म्या ह्या असतात. जागृत माणसाला ती मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ही तर कल्याण करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते अशी मान्यता आहे. या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते. कोण झोपले आहे, कोण जागे आहे असं पाहते. झोपलेल्या आळशी लोकांवरती रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख, समाधान, संपत्ती, ऐश्वर्य, मनोकामना पूर्ती ही ती प्रदान करते असं म्हणतात. कोण जागतंय को जागरती म्हणून कोजागिरी असं नाव पडलेले आहे. याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो व पूजा कोण करत आहे किंवा नाही हे पाहतो. वारंवार तो को जागरती असं विचारतो. यावरून हे नाव रूढ झाले. या दिवशी मुलांची अश्विनी केली जाते. म्हणजेच या दिवशी घरातील मोठा मुलगा किंवा मुलगी असेल त्यांची अश्विनी करतात. रांगोळी काढून मुलांना सुवासिक तेलाने स्नान घातले जाते. संध्याकाळी चंद्रदेवाला औक्षण केलं जातं. मुलालाही औक्षण केलं जातं. चंद्राप्रमाणे चांदणे शिंपीत जीवनाची वाटचाल करावी हा बोध आजच्या दिवसापासून घेतला जातो. यानंतर दुधाचा नैवेद्य प्रसाद म्हणून ठेवला जातो. ही पूजा रात्रभर तशीच ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी ही पूजा आपण उचलावी आणि पूजेत वापरलेल्या सुपाऱ्या व्यवस्थित ठेवून त्या आपण लक्ष्मीपूजनासाठी वापरायच्या आहेत. तसंच श्री गणेशांची, माता लक्ष्मीची, कुबेर देवतांची मूर्ती आपण जागेवर देवघरात ठेवावी. या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचं पठण, तसेच श्री सूक्ताचे पाठ, श्रीकृष्ण मधुराष्टकम आणि कनकधारा स्तोत्रांचे पठण करणं अत्यंत प्रभावी मानलं गेलेलं आहे. बऱ्याच जणांना प्रश्न असतो की सत्यनारायण पूजा कधी करावी. तर बुधवारी पौर्णिमा सुरू होत आहे आणि गुरुवारी संध्याकाळी 4:56 ती समाप्त होणार आहे. तर तुम्ही 16 तारखेला सत्यनारायण पूजा करू शकतात. चंद्राचा प्रकाश शांत आणि शीतल आहे. एवढेच नाही तर तो उपयोगी किंवा उपकारकही आहे. शेतात पडून असलेल्या धान्याला तसेच अनेक प्रकारच्या औषधी गुणांना पुष्ट करण्यामध्ये चंद्राचा फार मोठा वाटा आहे असं भगवान गीतेत सांगतात. चंद्राच्या किरणात ठेवलेल्या खिरीचे सेवन केल्याने अनेक रोग दूर होतात अशी ही मान्यता आहे. आणि माता लक्ष्मीची कृपा या दिवशी आपल्या संपूर्ण कुटुंबावर व्हावी म्हणून आपण मनोभावे अशा रीतीने पूजाही करावी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. आणि आपले व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.